नमस्कार बालमित्रांनो, ग म भ न मराठी भाषेची कार्यशाळा या आपल्या लाडक्या यूट्यूब वाहिनीवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण एका अशा मुलीची गोष्ट ऐकणार आहोत जिने साता समुद्रा पार गेल्यावर आपल्या मराठी भाषेची खरी किंमत ओळखली. चला तर मग ऐकूया माझी भाषा माझा अभिमान. नमस्कार मित्र, कसं काय? छान मजेत ना? उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या आहेत. तुम्हीही तुमच्या आई वडिलांसोबत कुठे ना कुठे फिरायला गेलेलाच असाल. तर कल्पना करा, तुम्ही एका सुंदर देशात फिरायला गेला आहात. चहूबाजूला हिरवेगार डोंगर, निळशार पाणी आणि खाण्यासाठी नवनवीन पदार्थ. आपली छोटी मैत्रीण आरशी सुद्धा तिच्या आईबाबांसोबत अशाच एका सुंदर देशात गेली होती. त्या देशाचं नाव आहे व्हिएतनाम. पण तिथे गेल्यावर आरशीला एक अशी गोष्ट दिसली जी पाहून ती थक्क झाली. काय असेल बरे ते? चला तर मग आपण तिच्यासोबत व्हिएतनामच्या गजबजलेल्या बाजारात जाऊया आणि पाहूया तिथे नक्की काय घडलं. आरशी तिच्या आईबाबांसोबत व्हिएतनाम या सुंदर देशात फिरायला आली होती. हनोई शहराच्या विमानतळावर उतरताच तिला सगळीकडे वेगळीच लिपी आणि वेगळेच आवाज ऐकू येऊ लागले. आरशी खूप उत्साही होती. तिला इथली संस्कृती जवळून पाहायची होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ते एका मोठ्या बाजारपेठेत गेले. तिथे रंगीबेरंगी फळे, टोप्या आणि खेळणी होती. आरशीला तिथेली नॉनला नावाची प्रसिद्ध शंकूच्या आकाराची टोपी खूप आवडली. ती घेण्यासाठी ते एका दुकानात थांबले. दुकानातील मावशी, ज्यांचे नाव लिन होते, त्या आरशीशी खूप प्रेमाने बोलत होत्या. पण त्या फक्त व्हिएतनामी भाषेतच बोलत होत्या. आरशीला त्यांचे बोलणे समजत नव्हते, पण त्यांच्या चेहऱ्यावरील हसू आणि शब्दांमधील आपुलकी मात्र तिला जाणवत होती. लिन मावशींनी अचानक आपला फोन काढला आणि त्यात काहीतरी त्या बोलल्या. फोन मधून इंग्रजीमध्ये आवाज आला, "ही टोपी तुला खूप छान दिसेल." आरशीला नवल वाटले. तिला इंग्रजी येते हे माहीत असूनही लिन मावशी त्यांच्याच भाषेत बोलत होत्या आणि मदतीसाठी तंत्रज्ञानाचा वापर करत होत्या. बाजारातून बाहेर पडल्यावर त्यांनी हॉटेलवर जाण्यासाठी टॅक्सी बोलवली. टॅक्सी ड्रायव्हर काका, त्यांचे नाव मिन काका खूप आनंदी होते. त्यांनी गाडीत व्हिएतनामी गाणी लावली होती. त्यांनी आरशीला सिन चाओ म्हणजे नमस्कार म्हणून अभिवादन केले. वाटेत बाबांनी मिन काकांशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण मिन काकांना इंग्रजी नीट येत नव्हते. तरीही ते लाजले नाहीत. त्यांनी पुन्हा आपला मोबाईल वापरला आणि व्हिएतनामी भाषेतून भाषांतर करून बाबांशी गप्पा मारल्या. स्वतःच्या भाषेचा त्यांना खूप अभिमान वाटत होता. आरशीने आईला विचारले, "आई, हे लोक इंग्रजी का बोलत नाहीत? आपण तर भारतात नेहमी इंग्रजी शब्दांचा वापर करतो." आई म्हणाली, "आरशी बाळा, आपली भाषा ही आपली ओळख असते. या लोकांना स्वतःच्या भाषेचा अभिमान आहे, म्हणूनच ते तिचाच वापर करतात." आरशीला जाणवले की ती सुद्धा घरी बोलताना थँक्यू, सॉरी, वॉटर, प्लीज असे कितीतरी इंग्रजी शब्द सहज वापरते. तिने ठरवले की आत्तापासून ती सुद्धा मराठी शब्दांचा अधिकाधिक वापर करेल. तिला आपल्या मायबोलीचा, मराठीचा अभिमान वाटू लागला. रात्री जेवताना आरशीने आईला म्हटले, "आई, मला खूप भूक लागली आहे. कृपया मला वरण भात वाढशील का?" बाबांना हे ऐकून खूप आनंद झाला.
आरशीने त्या दिवशी व्हिएतनामी लोकांपासून स्वतःची भाषा जपण्याचा मोठा धडा घेतला होता. व्हिएतनामची सहल संपवून आरशी जेव्हा घरी परतली तेव्हा तिने आपल्या शेजारच्या काकूंना मोठ्या अभिमानाने नमस्कार केला. तिने आता ठरवले होते की जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी ती मराठी भाषेतच मनापासून बोलणार आणि अभिमानाने बोलणार. तर बालमित्रांनो, कळले ना, व्हिएतनाममध्ये फिरताना आरशीला दिसले की तिथे जगभरातून पर्यटक आलेले आहेत, पण तिथले दुकानदार, टॅक्सी ड्रायव्हर आणि लहान मुले सुद्धा पर्यटकांशी बोलताना आधी आपल्या व्हिएतनामी भाषेतच बोलतात. त्यांना इंग्रजी येत असूनही ते अभिमानाने आपलीच भाषा वापरतात. एका दुकानदाराने तिला छानसे खेळणे देताना प्रेमाने विचारलं, सिंचाओ म्हणजे नमस्कार. आरशीला वाटलं की हे लोक आपल्या भाषेवर किती प्रेम करतात. मग मी घरी आणि माझ्या मित्रांसोबत मराठी बोलायला का बरं लाजावं. तिथूनच तिने ठरवले की आता माझी मराठी भाषा अधिक डौलदार आणि स्पष्ट होणार. तर बालमित्रांनो, पाहिलीत आरशीची जिद्द. आरशीला व्हिएतनाममध्ये समजलं की आपली मातृभाषा हीच आपली खरी ओळख असते. बालमित्रांनो, लक्षात ठेवा, जगातील कितीही भाषा शिका, पण आपली मराठी भाषा, आपली मातृभाषा बोलायला कधीच विसरू नका. कारण आपली मातृभाषा म्हणजेच आपली मराठी भाषा ही केवळ भाषा नाही, तर तो आपल्या संस्कृतीचा, आपल्या सन्मानाचा, आपल्या अभिमानाचा विषय आहे. आजपासून आपणही एक निश्चय करूया. आपण दररोज किमान 5 नवीन मराठी शब्द शिकूया आणि आपल्या मित्रमैत्रिणींशी डौलात मराठी भाषा बोलूया. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आपल्या ग.म.भ.न मराठी भाषेची कार्यशाळा या वाहिनीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अर्थातच प्रेमाचा अंगठा दाखवा. इतरांबरोबर ही कथा, आपला चलचित्रपट शेअर करा, म्हणजे वाटून घ्या. आणि ग.म.भ.न मराठी भाषेची कार्यशाळा या आपल्या यूट्यूब वाहिनीचे सभासदत्वही घ्या. पुन्हा भेटूया अशाच एका छान गोष्टीसह. तोपर्यंत मराठी बोला, मराठी जपा. धन्यवाद.